तीन व्यावसायिक मित्रांचा भीषण अपघातामध्ये मृत्यू। कार, बस आणि ट्रकचा तिहेरी अपघात। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील वंडाबा शिवारामध्ये दुपारी 2च्या सुमारास झालेल्या 3 वाहनांच्या भीषण अपघातामध्ये जबलपूरच्या 3 व्यावसायिक मित्रांचा जागीच मृत्यू झाला असून बसमधील 6 ते 7 प्रवासी जखमी झाले। प्रत्यक्षदर्शीनुसार मोटरसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात कार रॉंग साइडला गेल्याने हा अपघात झाला। घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलीस ठाण्याचे ठाणेदार नारायण तुरकुंडे व ओरिएंटल टोल प्लाझा कुमार येथील कर्मचारी ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले। मृतांमध्ये कपिल मोहनलाल साहनी वय वर्ष 50 राहणार गोरखपूर रोड जबलपूर, अमित अनिल अग्रवाल वय वर्ष 51 राहणार तिलहेरी जबलपूर, संदीप केदारनाथ सोनी वय वर्ष 51 राहणार भेटाघाट रोड जबलपूर अशी तिघांची नावे असून हे तिघही व्यावसायिक मित्र असल्याचे समजते। कपिल व अमित हे हॉटेल व्यावसायिक तर संदीप सोनी हे कंत्राटदार होते। घटनेत समोर आलेल्या माहितीप्रमाणे काळा फाटा तालुका पारशिवनी येथील रूपचंद दिवटे आणि त्यांची पत्नी शकुंतला दिवटे हे वंडाबा येथे जाण्यासाठी चुकीच्या दिशेने जात होते। समोरून वेगात येणारी कार पाहून ते घाबरल्याने त्यांची मोटरसायकल घसरली। त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रॉंग साइडला कट पॉइंट ओलांडून समोरून येणाऱ्या सत्यम ट्रॅव्हल्स बसला धडकलेली आहे। बसनं कारला जोरदार धडक देऊन ती पुढे फरफटत नेत उभ्या ट्रकला ठोकली। या धडकेमध्ये कारचा चेंदामेंदा झाला आणि आतील तिघेही जागीच ठार झाले। महत्त्वाचा मुद्दा, खासगी ट्रॅव्हल्सच्या वेगावर नियंत्रण नाही। या महामार्गावर दररोज 100वर ट्रॅव्हल्स बस धावतात। या गाड्यांचा वेग अनियंत्रित असतो। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार वंडाबा येथे प्रवासी नसल्याने ती बस थांबली नाही आणि सुसाट वेगाने गेल्याने अपघात घडला। स्थानिक नागरिक आणि प्रशासनाला आवाहन केले की महामार्गावरील खासगी ट्रॅव्हल्सच्या वेगावर नियंत्रण आणा, अन्यथा असे अपघात रोज घडतील। रजा मार्च 24 न्यूज कथा पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।